एकदा एका गावामध्ये एक मूर्तिकार राहत होता आणि तो मूर्तिकार अशी मूर्ती तयार करायचा की ती मूर्ती जिवंत आहे असा भास व्हायचा. असा अहंकार झाला की त्यासारखा मूर्तिकार कोणी नाही. आणि काही दिवसांनी त्याला असं भास झाला की त्याचा मृत्यू जवळ आलेला आहे, तो मरणार आहे. आणि म्हणून त्याने आपल्यासारख्या आणखी 11 मूर्त्या तयार करून ठेवल्या आणि त्या मूर्त्यांमध्ये जाऊन बसला. आणि काही दिवसांनी त्याला यमदूत घ्यायला जेव्हा आले, यमदूतांनी बघितलं की सगळ्या मूर्त्या सारखी आहेत. आता घेऊन कोणाला जायचं? घेऊन गेलो नाही तर सृष्टीचा नियम भंग होईल आणि जर ह्या मूर्त्यांना तोडून जेव्हा मी बघितलं तर कलेचा अपमान होईल. मग आता करावं तरी काय? त्याला माहित होतं की मनुष्याला अहंकार खूप असते आणि म्हणून तो बोलला, वा वा, किती छान मूर्ती आहेत नाही, परंतु ह्या मूर्त्यांमध्ये एक चुकी आहे. जर तो मूर्तिकार असता त्याला मी सांगितलं असतं. तसाच तो मूर्तिकार बोलला की आपण काय चुकी आहे सांगा मला. तर यमदूत बोलले की निर्जीव मूर्त्या बोलत नसतात, ही तुझी चुकी आहे.